नमस्कार मित्रांनो, आपले जर एक ऑनलाईन सेंटर असेल, आपल्याकडे जर एक सेतू सुविधा केंद्र असेल, तर आपल्यासाठी कर्जमाफी पोर्टलविषयी एक अत्यंत नवीन अपडेट समोर आलेले आहे। तर महाऑनलाईन आपले सरकार सेवक केंद्रावर कर्जमुक्ती योजनेसाठी व्हीएलईचे रजिस्ट्रेशन पोर्टल हे सुरू झालेले आहे। म्हणजेच व्हीएलईना सर्वप्रथम या पोर्टलवर स्वतःची नोंदणी ही करावी लागणार आहे। त्यानंतरच पुढील प्रक्रिया आपणास करता येणार आहे। आपली एकदा जर यामध्ये नोंदणी झाली तर आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी या पोर्टलवरून करून घेऊ शकतात। मात्र एक खंत अशी आहे मित्रांनो, दुसरीकडे सीएससी केंद्रासाठी अद्याप कर्जमाफीचा जो काही पर्याय आहे, जे काही पोर्टल आहे, हे अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही। तर हे एक नक्कीच सीएससी व्हीएलईसाठी अत्यंत खेदाची बाब आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये व्हीएलईचे रजिस्ट्रेशन या पोर्टलवर कशा पद्धतीने करायचे त्याची थोडक्यात माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपणास आपला ऑनलाईनचा ID पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास येथे एक नोटीस बोर्ड दिसेल, ज्याची की माहिती मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे। तर तो व्हिडिओ जर आपण पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण एकदा बघून घ्यावा। तर यात आपणास केंद्र चालकासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की येथेच आपणास कर्जमाफी पोर्टलविषयी लिंक देण्यात येईल, परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही। तर आपणास काय करायचे आहे, हे नोटीस बोर्ड येथे कट करून घ्यायचे आहे। येथे कट केल्याच्या नंतर आपणास येथे डॅशबोर्डच्या खाली सर्वात खाली येथे यायचे आहे। तर येथे आल्याच्या नंतर आपण येथे मित्रांनो पाहू शकतात की येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना हे ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे। तर याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर व्हीएलई युजर इज नॉट रजिस्टर्ड, प्लीज कंप्लीट रजिस्ट्रेशन, तर आपण येथे माहिती पाहू शकता। तर सर्वप्रथम आपणास काय करायचे आहे, व्हीएलईचे रजिस्ट्रेशन यामध्ये करून घ्यायचे आहे। जसे की आपण येथे पाहू शकतात की SSO इन्फॉर्मेशनमध्ये किर्लो जो काही ID असेल सेतू सुविधा केंद्राचा तो येथे दाखवला जाईल। त्यानंतर युजर नेमसुद्धा ॲटोमॅटिक येथे फेच होऊन येईल। तर आपणास यामध्ये काही बेसिक माहिती यामध्ये भरावी लागणार आहे। जसे की आपण यामध्ये पाहू शकतात की आधार व्हेरिफिकेशन ऑफ आपले सरकार सेवा केंद्र, तर येथे आधार नंबर टाकायचा आहे की ज्यांच्या नावावर हा सेतू सुविधा केंद्र आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे कॅप्चर फिंगरप्रिंट याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला मंत्रा डिव्हाइसचा रेड कलर लागेल, त्याच्यावर आपले थंब इम्प्रेशन करायचे आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक येथे व्हीएलई नेम ऑटो फेच होऊन येईल। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थसुद्धा आपणास यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले विलेज यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर ही जी काही बेसिक माहिती आहे, ही बेसिक माहिती आपणास या व्हीएलई रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपणास येथे सेंटर ॲड्रेससुद्धा येथे टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर येथे क्लिक करून घ्यायचे आहे। तर हे जे काही रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन एकदम सोप्या पद्धतीने आपण यामध्ये करून घेऊ शकतात।